Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we are learn 8th standard mathematics chapter 7 variation page number 35. आता व्हेरिएशन पहिले लर्न करण्याआधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्हेरिएशनचे टू टाइप्स आहेत. एक डायरेक्ट व्हेरिएशन आणि दुसरा आहे तो इनवर्स व्हेरिएशन. तर आत्ता आपल्याला 7.1 प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त डायरेक्ट व्हेरिएशनचा विचार करायचा आहे. इनवर्स व्हेरिएशन आपण 7.2 मध्ये शिकणार आहोत. तर त्यासाठी आपल्या मनामध्ये एक प्रश्न येईल, व्हॉट इज व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय, तर मराठीमध्ये सांगायचं झालं तर त्याला चलन असं नाव आहे आणि त्याचे हे दोन टाईप आहेत. आता या 7.1 मध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशनचाच विचार करणार आहोत. त्यासाठी बिफोर स्टार्टिंग प्रॅक्टिस सेट 7.1 आय लर्न अ टेक्निक टू फाइंड आउट डायरेक्ट व्हेरिएशन. फर्स्ट लाईन आहे त्यामध्ये मी नंबर ऑफ नोटबुक्स टाकणार आहे आणि सेकंड लाईनमध्ये त्याची कॉस्ट टाकणार आहे. आता 1 नोटबुकची कॉस्ट आहे ₹10. 2 नोटबुकची 20 होईल. 3 नोटबुक 30. 4 नोटबुक्स 40 अँड 5 नोटबुक्स ₹50. या टेबलचा जर का नीट आपण स्टडी केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सर्वांचं रेशो हा सेम आहे. 1/10. 2 1 जार 2, 2 10 जार 20, 3 1 जार 3, 3 10 जार 30. 4 40 5 50चा पण 1/10च रेशो येत आहे. मी यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे की जेव्हा द नंबर ऑफ नोटबुक्स अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रपोर्शन, म्हणजे थोडक्यात आपल्याला हा विचार घ्यायचा आहे, इन सच अ केस इफ वन नंबर इन्क्रीज देन द अदर नंबर इन्क्रीजेस इन द सेम प्रपोर्शन. ओके, आता ह्यांचा प्रोपोर्शन सेम आहे. मग आपल्याला ते आपल्याला दाखवून देण्यासाठी आपण XY असं घेऊ. नंबर ऑफ नोटबुकसाठी X घेऊ आपण आणि कॉस्टसाठी Y घेऊ. मग त्यामुळे आपल्याला जेव्हा प्रोपोर्शन दाखवायचं आहे तेव्हा आपण काय सांगू, XY. रेशोमध्ये पाहण्यासाठी आपल्याला XY म्हणजेच X/Y यूज करायचा आहे. आणि मग त्यांचा रेशो काय येत आहे, 1/10. आता सर्वांचं इथे 1/10 आलेलं आहे, म्हणजेच त्या काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, या शब्दाला फार महत्त्व आहे आपल्या या प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये. मग कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय, तर मी आता इथे राईट केलं X/Y इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटसाठी मॅथमॅटिकमध्ये इथे एक लेटर दिलेला आहे आपल्याला के. हा के म्हणजेच कॉन्स्टंट आपल्याला हा यूज करावा लागणार आहे. म्हणजेच यामध्ये काय आहे तर डायरेक्ट व्हेरिएशन आहे. यूजिंग मॅथमॅटिकल सिम्बॉल इट कॅन बी रिटन ॲज एक्स आणि इथे मी वाय लिहिते. आता मॅथमॅटिकल सिम्बॉल काय आहे हे रिटर्न करण्यासाठी, तर हा अल्फा, हा जो सिम्बॉल आहे ह्याला अल्फा म्हणतात. आता हा अल्फा हा एक ग्रीक लेटर आहे. हा कशासाठी आपल्याला वापरायचा आहे तर डिनोट व्हेरिएशन. ओके, व्हेरिएशन आपल्याला दाखवण्यासाठी आपल्याला या सिम्बॉलचा वापर करायचा आहे. आता या 7.1 मध्ये आपल्याला अजून एक प्रश्न विचारणार आहे की व्हेरिएशन इक्वेशन फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग आता इक्वेशन फॉर्म करण्यासाठी ही जी कन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे. X/Y इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच के. मी इथे लिहून दाखवते तुम्हाला. X/Y इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय आहे, के. तर याचे आपल्याला इक्वेशन फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, मग त्यामुळे आता ह्याचं कन्व्हर्टिंग कसं होईल, तर हा X आहे तो कॉमन काढून ठेवायचा. ओके, आणि मग के मल्टिपल वाय, इकडे याच्या साईडला के आहे, हा वाय इकडे आल्यानंतर मल्टिपल झाला. म्हणजेच आपली इक्वेशन फॉर्म काय झाला, X इज इक्वल टू KY. म्हणजे प्रॅक्टिस सेट 7.1 सोडवण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे सगळे व्हेरिएशन जे आहेत ते डायरेक्ट आहेत आणि त्याचा एकमेकांशी संबंध कसा आहे, कोणत्या रेशोमध्ये आहे ते आपल्याला पहिले फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यामधून आपल्याला व्हेरिएशन्स, इक्वेशन फॉर्म आणि कॉन्स्टंट या आपल्याला किमती बघायच्या आहेत. प्रॅक्टिस सेट 7.1 फर्स्ट क्वेश्चन इज राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आत्ता आपण जो सिम्बॉल शिकलो अल्फा, तो सिम्बॉल आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. आता याचे उत्तर खूप सोपे आहे. ते सॉल्व करण्याआधी थोडंसं मी तुम्हाला एक
कन्सेप्ट क्लिअर करते. आता सर्कम्फरन्स म्हणजे काय, तर हा जो आहे सी म्हणजेच वर्तुळाचा परिघ. आणि रेडियस म्हणजे काय, तर सेंटर पॉइंट पासून काढलेली सर्कम्फरन्सवरची रेघ म्हणजे त्रिज्या. आता आपण जर का हा सर्कल ग्रो करत गेलो, सेंटर त्याचा सेम राहणार आहे, फक्त आपला सर्कल आहे तो ग्रो होत राहणार आहे. त्याच्यामुळं सेंटर पासून जो डिस्टन्स येणार आहे तो सेम सेम होत जाणार आहे. अजून आपण जर का ग्रो केला तरी सुद्धा हा जो रेडियस आहे हा त्याच प्रोपोर्शनमध्ये ग्रो होत जाणार आहे. किंवा हा सर्कल आपण जरी स्मॉल केला तरी सुद्धा त्याचा जो रेडियस आहे तो त्याच प्रोपोर्शनमध्ये कमी कमी होत जाईल. ओके, मग त्यामुळे सर्कल आणि रेडियस हे जे दोन संबंध दिलेले आहेत ते डायरेक्ट प्रोपोर्शनल आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता त्यांनी सिम्बॉलमध्ये आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे. सर्कम्फरन्ससाठी त्यांनी सी वापरलेला आहे आणि रेडियससाठी त्यांनी आर दाखवलेला आहे. मग त्यासाठी आपलं उत्तर जे होणार आहे सर्कम्फरन्सचा सी. ओके, आणि सिम्बॉलमध्ये आपल्याला दाखवायचं आहे म्हणून हा अल्फा, आणि रेडियससाठी आपल्याला दाखवायचं आहे म्हणून रेडियस. म्हणजेच यामधून आपल्याला डिनोट काय झालं, तर सर्कम्फरन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज सेकंड क्वेश्चन. कंजम्पशन ऑफ पेट्रोल, त्यासाठी आपल्याला एल दिलेला आहे. इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, म्हणजे एल आणि डीचा डायरेक्ट व्हेरिएशन आहे, हे आपल्याला सिम्बॉलमधून दाखवायचं आहे. तर कारमध्ये जर का आपण 1 लिटर पेट्रोल जर का टाकलं तर साधारण ती 50 किलोमीटरपर्यंत जाते. ओके, आणि त्याच कारमध्ये जर का आपण 2 लिटर पेट्रोल टाकलं तर ती किती जाईल, 100 किलोमीटर. 3 लिटर पेट्रोल जर का टाकलं तर ती जाईल 150 किलोमीटर. म्हणजेच इम्पॅक्ट काय होतोय की जर का आपण लिटरमध्ये इन्क्रीजिंग आणलं तर आपल्याला किलोमीटरमध्ये सुद्धा इन्क्रीजिंग होत आहे आणि प्रोपोर्शन तेवढ्याच मध्ये होत आहे. मग त्यामुळे ह्यांचा जो आहे तो डायरेक्ट व्हेरिएशन आहे. त्यामुळे आता राईट डाऊन करण्यामध्ये कंजम्पशन ऑफ पेट्रोलसाठी एल वापरलेला आहे आणि डिस्टन्ससाठी त्यांनी डी दिलेला आहे. मग आपला आन्सर होणार आहे एल अल्फा डी. म्हणजेच याचं रीडिंग होणार आहे कंजम्पशन ऑफ पेट्रोल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार आर डायरेक्ट व्हेरिएशन. नेक्स्ट इज, आता या क्वेश्चनसाठी आपल्याला असा टेबल दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आणि त्यामध्ये या फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत 1, 2 आणि 3. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता त्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथे दिलेलं आहे त्यांनी एक्स डायरेक्ट व्हेरिएबल टू वाय. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की वाय सुद्धा डायरेक्ट व्हेरिएबल टू एक्स. ओके, मग आता अशामधून आपल्याला इक्वेशन काढायचे आहे. तर इक्वेशन कशी येतील आपली, तर वाय अपॉन एक्स इज इक्वल टू के. आता एक्स व्हेरिएबल टू वाय म्हणजेच काय आहे, ते कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आहेत म्हणून ते आले के. हा एक फॉर्म्युला येईल. त्यानंतर वायची किंमत काढण्यासाठी आपल्याला के मल्टिप्लाय एक्स हा फॉर्म्युला वापरावा लागेल. वाय हा आपण काढून घेतला इज इक्वल टू केकडे हा आपण एक्स पाठवला त्यामुळे तो मल्टिपलमध्ये गेला. आणि आता एक्स जर का काढायचा असेल आपल्याला एक्सची किंमत तर वाय अपॉन के. ओके, असे त्याचे फॉर्म्युले तयार होतील किंवा इक्वेशन म्हणतात आपल्याला, इक्वेशन तयार होतील. आता त्याप्रमाणे आपण पहिले हे त्यांनी 2 सोडून दिलेले आहेत तर त्याच्यातून आपण त्यांचा रेशो काय आहे ते फाइंड आउट करू. आता इथं आपल्याला रेशो काढायची काहीच गरज नाही, त्यांनी डायरेक्ट दिलेलाच आहे 1/8. ह्याचा पण 1/8 आहे का ते आधी चेक करून घ्यायचा आहोत. वाय येथे 32 आहे आणि एक्सची व्हॅल्यू 4 आहे. 4 1 4 4 इज इक्वल टू 8.
आता ही 8 जी किंमत आली आहे ती आपल्याला या केची किंमत मिळालेली आहे. ओके, आता हीच व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला पुढच्या इक्वेशनमध्ये यूज करायची आहे. आता या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन जो आहे, आता मी इथं फर्स्ट टाकतो म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तर आपल्याला इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी त्यांनी वाय दिलेला आहे आणि आपल्याकडे केची किंमत पण मिळालेली आहे. एक्सची किंमत काढायची आहे, त्यासाठी आपल्याला एक्सचं इक्वेशन फॉलो करायचं आहे. एक्स इज इक्वल टू वाय अपॉन के. देअरफॉर एक्स इज इक्वल टू वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे 56 अपॉन के आपण फाइंड आउट केलेला 8. मग 8 1 जार 8, 8 7 जार 56. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 7. मी इथं आपलं जे उत्तर येणार आहे ते 7 येणार आहे. त्यापुढे आता या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला वाय फाइंड आउट करायचं आहे. एक्स त्यांनी 12 दिलेला आहे. वाय फाइंड आउट करायचं आहे म्हणून वायचं इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे. वाय इज इक्वल टू के मल्टिप्लाय एक्स. देअरफॉर वाय इज इक्वल टू के आपण आत्ता काढलेली ती व्हॅल्यू 8 मल्टिप्लाय एक्स दिलेली आहे 12. देअरफॉर वाय इज इक्वल टू 12 8 जार 96. Therefore our answer is 96. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला y दिलेला आहे, x फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी एक्सचं इक्वेशन आपल्याला फॉलो करायचं आहे. x इज इक्वल टू वाय अपॉन के. देअरफॉर x इज इक्वल टू वाय 160 अपॉन के इज इक्वल टू 8. 8 1 जार 8, 8 2 जार 16 and 0. Therefore x is equal to 20. Therefore our answer is equal to 20. Third question, if m directly variable to n and when m is equal to 154, n is equal to 7, find the value of n when n is equal to 14. आता आपल्याला माहीत आहे, आपण इक्वेशन जे पाहिले त्याप्रमाणे आता इथं आपण m वापरणार आहोत. m अपॉन n इज इक्वल टू कॉन्स्टंट, कारण की इथं त्यांनी दिलेले आहे डायरेक्ट व्हेरिएशन. आता कॉन्स्टंट म्हणजे काय, तर आता आपल्याला एमची इथं किंमत दिलेली आहे. एम म्हणजे किती आहे 154 अपॉन एन दिलेला आहे 7. मग त्याप्रमाणे आपल्याला केची किंमत मिळणार आहे. 7 1 जार 7, 7 2 जार 14, एक रिमेनिंग राहिला 7 2 जार 14 इज इक्वल टू 22. देअरफॉर के इज इक्वल टू 22. त्याच्यामुळे रिक्वायर्ड व्हॅल्यू आपल्याला ही 22 मिळालेली आहे. त्याप्रमाणे आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन व्हेन एन इज इक्वल टू 14 हे आपल्याला फॉलो करायचं आहे. त्यासाठी आपण जे इक्वेशन वापरणार आहोत त्यासाठी एन इज इक्वल टू, कारण की आपल्याला एन फाइंड आउट करायचं आहे, एन मल्टिप्लाय के. आता हे इक्वेशनसुद्धा तुम्हाला पाठ करायची बिलकुल गरज नाही. एम आपल्याला काढायचं आहे, त्याप्रमाणे एम अपॉन एन इज इक्वल टू के हा कॉन्स्टंटचं इक्वेशन आपला पाठ आहे. एम काढायचा आहे म्हणून एम आपल्याला इथंच ठेवायचा आहे आणि हा एन जो आहे खाली आहे डिनोमिनेटरमध्ये तो आपण तिकडं कन्वर्ट करून मल्टिप्लिकेशनमध्ये टाकायचा आहे विथ के. देअरफॉर एम इज इक्वल टू एनची व्हॅल्यू दिलेली आहे 14 मल्टिपल 22. देअरफॉर एम इज इक्वल टू 308 is our answer. Therefore the value of m is equal to 308. Fourth question is if n varies directly as m complete the following table. आणि हा टेबल दिलेला आहे. आता यामध्ये फाइंड आउट आपल्याला काय करायचं आहे, इथली व्हॅल्यू इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू अशा प्रकारे 3 व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्याप्रमाणे आता त्यांनी दिलेलं आहे n व्हॅरीज डायरेक्टली टू m म्हणजेच n अपॉन m. आता ही कॉन्स्टंट असते हे आपल्याला माहीत आहे. ओके, मग त्यामुळे आता फर्स्ट इक्वेशन आपल्याला जे लागणार आहे ते आपण तयार करून घेऊया. एनची व्हॅल्यू काढण्यासाठी एन इज इक्वल टू एम आपल्याला इकडे घ्यायचं आहे, के एम किंवा एम के जरी घेतलं तरी चालू शकणार आहे. तर त्यापैकी आपण पहिलं घेऊया. आता इथे एन म्हणजे त्यांनी 12 दिलेलं आहे. 12 इज इक्वल टू के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि एम 3 दिलेला आहे मल्टिपल 3. आता देअरफॉर आता इकडे 12 आहे तर हा 3 इकडं मल्टिपल आहे म्हणून इकडं डिवाइड होईल.
इज इक्वल टू के. 3 1 जार 3, 3 4 जार 12. देअरफॉर के इज इक्वल टू 4. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे कॉन्स्टंटची. आता हे इक्वेशन आपण तयार करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे दुसरं कोणतं लागेल आपल्याला इक्वेशन यामध्ये, तर एन फाइंड आउट करण्यासाठी काढलेलं आहे. एम फाइंड आउट करण्यासाठी आपण घेऊया. मग एम इज इक्वल टू एन अपॉन के. दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी एमचा इक्वेशन एम इज इक्वल टू एन अपॉन के. देअरफॉर एम इज इक्वल टू एन दिलेली आहे 28 आणि आपण केची व्हॅल्यू जी फाइंड आउट केली ती 4. त्यामुळे 4 1 जार 4, 4 7 जार 28. देअरफॉर एम इज इक्वल टू 7. आपण ही इथे इन्सर्ट करूया आणि मागे आपली जी व्हॅल्यू आली ती 26. थर्ड ब्रॅकेटसाठी एनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी एन इज इक्वल टू के एम हे इक्वेशन आपल्याला यूज करावं लागेल. देअरफॉर एन इज इक्वल टू के 4 मल्टिपल एन जो दिलेला आहे तो 1.25. देअरफॉर एन इज इक्वल टू 5. जर का डायरेक्ट तुम्हाला येत नसेल तर मी तुम्हाला इथे पण एक दाखवते. 1.25 मल्टिप्लाय 5, 4 5 जार 20, ह्याचे आले 2, 4 2 जार 8 and 2 means 10, 4 1 जार 4 प्लस 1 5. आता इथे पॉईंट नंतर 2 नंबर आहेत. ओके, त्याच्यामुळे इकडनं आपल्याला 2 नंबर सोडायचे आहेत आणि तिथे आपल्याला डॉट द्यायचा आहे. म्हणजे हे आलेलं आहे आपल्याला आन्सर. फिफ्थ क्वेश्चन इज वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स व्हेन एक्स इज इक्वल टू 16, वाय इज इक्वल टू 24. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता हा प्रश्न वाचताना नीट व्यवस्थित वाचून घ्यायचा. यामध्ये काय दाखवलेलं आहे की वाय डायरेक्टली व्हॅरीज टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, डायरेक्ट मी एक्सची व्हॅरी झालेलं नाही आहे वाय, तर स्क्वेअर रूट ऑफ एक्सची व्हॅरी झालेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता यामधून आपल्याला त्यांनी 2 फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड सेकंड आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन सर्च करणार आहोत. त्यासाठी वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे आपण इक्वेशन तयार करून घेऊया. वाय डायरेक्टली व्हॅरीज टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. Therefore, y is equal to k multiple square root of x. असं इक्वेशन आपलं तयार होत आहे. Therefore, k is equal to, आता k ची व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची आहे. त्यामुळे मी k इकडे घेतलेला आहे. y डायरेक्टली तिकडे जाईल. y अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x. Therefore, k इज इक्वल टू वायची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 24 आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स. आता या ठिकाणी किंमत त्यांनी देताना एक्सची किंमत दिलेली आहे, स्क्वेअर रूटची किंमत दिलेली नाही. त्यामुळे स्क्वेअर रूट मी हा जसा तसा टाकलेला आहे आणि एक्सची जी व्हॅल्यू आहे 16 ती मी इथे घातलेली आहे. इथं लक्षात ठेवायचं नाही तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट इथं 4 घेताल आणि मग 4च्या नंतर स्क्वेअर रूट काढताल. ओके, तर नीट पहिले रीड करायचं आहे क्वेश्चन आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. त्याप्रमाणे आता इज इक्वल टू के इज इक्वल टू, आता याचं कन्व्हर्टिंग आपण करून घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4, कारण की आपल्याला माहीत आहे 4चा स्क्वेअर 16 आहे. ओके, त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली आहे केची. 4 1 जार 4, 4 6 जार 24. Therefore, k is equal to 6. आता ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. हे आहे आपल्या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. ओके, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपण काढलेलं आहे म्हणजेच के, त्याचा आन्सर आलेला आहे 6. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण घेऊया. सेकंड क्वेश्चन त्यांनी काय सांगितलेलं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कसं काढायचं, खूप इझी आहे. आता यामध्ये आपण
हे इक्वेशन घेतलेलं होतं, y इज इक्वल टू के स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, देअरफॉर y इज इक्वल टू, आता के ची जी व्हॅल्यू आपण सर्च केलेली आहे फक्त तीच आपल्याला येथे घालायची आहे, 6 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. हे जे झालेलं आहे आपलं ते इक्वेशन ऑफ व्हेरिएशन रेडी झालेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 6. द टोटल remuneration paid to laborers employed to harvest soybean is in direct variation with the number of laborers. If remuneration of 4 laborers is rupees 1000, find the remuneration of 17 laborers. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिम्युनरेशन म्हणजे काय तर मजुरी. आता शेतकरी लोक आपल्या शेतामध्ये कामासाठी मजूर लावून घेतात आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये जे इन्कम ते त्यांच्या हातात देतात तर त्याला म्हणतात रिम्युनरेशन. यामध्ये आपण सॅलरी ही कन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो, म्हणजे तुमची डेट लक्षात येईल, किंवा पगार किंवा मजुरी. ओके, आता त्यानंतर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, सोयाबीनचं पीक घेण्यासाठी त्यांनी काही मजूर कामाला लावले. आता त्यांनी जर का 4 मजूर जर का कामाला लावले तर त्यांना रिम्युनरेशन 1000 रुपये द्यावे लागतात. सॅलरी 1000 रुपये द्यावे लागतात. तर आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, त्याच कामासाठी जर का 17 लेबरर्स जर का आपण लावले, सॅलरी किती द्यावी लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि आता हे डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं डायरेक्ट व्हेरिएशन कोणाबरोबर दिलेलं आहे त्यांनी, तर रिम्युनरेशन आणि लेबरर्सपासून. त्यासाठी आपल्याला आता मी तुम्हाला एक लवकर व्यवस्थित काढण्यासाठी इथे एक चार्ट करून देते, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येईल. आता या चार्टमध्ये नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांचं रिम्युनरेशन. ओके, आता यासाठी नंबर ऑफ वर्कर्ससाठी आपण एल गृहीत धरूया आणि रिम्युनरेशनसाठी आता आपण सॅलरी लक्षात ठेवू म्हणजे एस. ओके, आता 4 वर्कर जर का कामाला लावले तर त्यांना आपण सॅलरी किती देत आहोत, रुपीज 1000. आणि इन प्लेस ऑफ जर का 17 वर्कर जर का कामाला लावले तर आपल्याला किती त्यांना पगार द्यावा लागेल. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आता हे जे आपण घेतलेले आहेत एल आणि एस, तर त्याचं आपण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये कन्वर्टिंग करायचं आहे. मग डायरेक्ट व्हेरिएशनचा इक्वेशन काय आहे, इथे एल आणि एस दिलेला आहे. ओके, मग रिम्युनरेशन टू लेबरर्स, त्यामुळे पहिले आपण एस घेऊया. एस डायरेक्ट व्हेरिएबल्स टू एल, असं इक्वेशन आपलं तयार होईल. त्यावरून एस अपॉन एल इज इक्वल टू के. K is equal to S upon L. Therefore, K is equal to, आता S त्यांनी दिलेलं आहे 1000 upon 4. 4 1 जार 4, 4 2 जार 8, remaining 2, 4 5 जार 20 and last is 0, 250. Therefore, value of कॉन्स्टंट इज इक्वल टू 250. हे आपल्याला इक्वेशनमध्ये यूज करावं लागणार आहे. आता मग इक्वेशन आपण काय घेतलेलं आहे, एस इज इक्वल टू के मल्टिपल एल. देअरफॉर के इज इक्वल टू 250 मल्टिपल एल. आता एल आपल्याला किती सांगितलेलं आहे, 17. देअरफॉर S is equal to 4250 रुपीज. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे, द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स इज रुपीज 4250. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 7.1 क्लिअर झालेला आहे. आता यापुढे आपण प्रॅक्टिस सेट 7.2 पाहणार आहोत. त्यासाठी अजून जर का तुम्ही माझ्या चॅनेलला
सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.